आई कुठं काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की कांचन ही सगळ्यांसमोर म्हणते की त्या अरुंधतीने माझा अपमान केला आहे. मी त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस ती मला जोरजोरात बोलली. तिला यश आणि आरोही यांचे लग्न लावून द्यायचेच आहे आणि त्यांचे वाटोळे करायचे आहे. यावर आपण काय करू शकतो असे कांचन तावातावाने म्हणते. ती पोरगी चांगली नाही, ती पोरगी या घरात आलीच नाही पाहिजे असे कांचन जोरजोरात म्हणू लागते. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, अरुंधतीने तुझा अपमान केला, मी तिला आता जाब विचारणारच. ती अशी कशी काय वागू शकते? आधी स्वतः बेजबाबदारपणे वागली आणि आता दुसऱ्यांनाही तसेच वागायला सांगत आहे असे अनिरुद्ध म्हणतो. त्यावर आप्पा हे नुसतेच पाहत राहतात. आप्पाकडे काही शब्दच उरत नाहीत. काय बोलावे हेच त्यांना कळत नाही. मात्र ते मुकाट्यानं सगळं काही पाहतात आणि मनातल्या मनात हे काय चालले या घरात असे म्हणू लागतात. तर दुसरीकडे कांचन म्हणते की मी काहीही झालं तरी यश आणि आरोहीचं लग्न होऊ देणार नाही. अरुंधतीने त्या ईशा आणि अनिशचं असंच घाईघाईने लग्न लावलं. आता काय झालं आपण पाहत आहोत ना, हे तिला कळायला नको. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, हो हे बरोबर आहे, तिचा काहीही संबंध नाही, आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. यश याला आपण सगळेजण समजावून सांगू, तो आपलं नक्की ऐकेल असे अनिरुद्ध म्हणतो. त्यावर यश तिथे येतो आणि कांचनला म्हणतो की या घरात मी आता राहणारच नाही. मला या घरात राहण्याचा खरंच खूप कंटाळा आला. इथले माणसं आपली नाहीच आहेत हे मला आता पुरते जाणवले आहे. मला आरोही हिनेच इथे पाठवले आहे. सगळ्यांची परमिशन असेल तरच आपण लग्न करूया असे तिने म्हटले आहे. मात्र तुमचं काहीतरी वेगळंच चाललं आहे, त्यामुळे मी आता हे घर सोडून जात आहे असे यश म्हणतो. तर आई कुठं काय करते मालिकेमध्ये आता एक वेगळाच ड्रामा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही मालिका आपल्याला आवडते का? या मालिकेतील सगळ्यात जास्त पात्र कोणचे आपल्याला आवडते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.